नमस्कार शेतकरी मित्रांनो. आल्याची शेती करताय? मग आजचं हे विश्लेषण तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरणार आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या पण बऱ्याचदा दुर्लक्षित राहणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. आलं लागवड करताना कंद प्रक्रिया न केल्यास मोठं नुकसान होऊ शकतं हे आपल्याला माहितीच आहे. पण आज आपण पाहणार आहोत की कशी दिवसातली फक्त 30 मिनिटांची एक साधी प्रक्रिया तुमच्या पिकाला मोठ्या नुकसानीपासून वाचवू शकते आणि अक्षरशः भरघोस पीक देऊ शकते. 15 ते 20%. विचार करा, फक्त एका छोट्याशा प्रक्रियेमुळे तुमच्या अंतिम उत्पन्नात एवढी मोठी वाढ होऊ शकते. कंद प्रक्रियेकडे दुर्लक्ष केलं तर काय होतं? उगवण क्षमता खूप कमी होते आणि पिकात रोगांचा प्रादुर्भाव वेगाने पसरतो. पण जर ही साधी कंद प्रक्रिया आपण अचूकपणे केली ना, तर उत्पादनात तब्बल 15 ते 20% वाढ हमखास होते. हा आकडाच सांगतो की ही सुरुवातीची मेहनत किती निर्णायक आहे. तर आज आपण नेमकी काय पाहणार आहोत? अगदी सोप्पं आहे. आधी आपण कंदांची निवड आणि तयारी पाहू, मग रासायनिक आणि जैविक प्रक्रिया, त्यानंतर योग्य वाळवणं आणि लागवड, आणि शेवटी यातून मिळणारे फायदे आणि आपण हमखास करतो त्या चुका. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यापासून, तयारी आणि कंद निवड. आता रासायनिक प्रक्रियेला सुरुवात करण्यापूर्वी कंदांची थोडी पूर्वतयारी करावी लागते. हे अगदी 3 सोप्या स्टेप्समध्ये होतं. पहिली म्हणजे योग्य कंद निवडणे, दुसरी म्हणजे ते स्वच्छ धुवून काढणे, आणि तिसरी स्टेप म्हणजे त्यांची अचूक छाटणी करणे. हे कसं करायचं ते सविस्तर पाहूया. बघा, उत्तम बियाणं निवडलं म्हणजे अर्धी लढाई जिंकल्यासारखंच आहे. एक उत्तम, निरोगी कंद कसा ओळखायचा? तर तो मध्यम आकाराचा, म्हणजे साधारण 25 ते 30 ग्रॅम वजनाचा असावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यावर 1 ते 2 जिवंत डोळे म्हणजेच बर्ड्स असायलाच हवेत. आणि हो, याउलट जर एखादा कंद कुजलेला, सुरकुतलेला किंवा बुरशी लागलेला असेल ना, तर तो अजिबात वापरायचा नाही, थेट फेकून द्या. कारण असा एक खराब कंद संपूर्ण पिकाची वाट लावू शकतो. एकदा का उत्तम कंद निवडले की पुढचं काम असतं ते स्वच्छ धुण्याचं. कंदांवरची माती स्वच्छ पाण्याने पूर्णपणे धुवून काढणं अगदी मस्ट आहे. का? कारण माती पूर्ण निघाली तरच पुढच्या औषधांचा परिणाम कंदावर चांगला होतो. आणि कटिंग करताना सुरी एकदम धारदार आणि स्वच्छ असली पाहिजे, म्हणजे एका कंदाचा आजार चुकूनही दुसऱ्या निरोगी कंदाला लागणार नाही. आणि लक्षात ठेवा, कापताना प्रत्येक तुकड्यावर 1 किंवा 2 जिवंत डोळे शाबूत राहिलेच पाहिजेत. चला आता वळूया आपल्या दुसऱ्या आणि सगळ्यात क्रिटिकल टप्प्याकडे, रासायनिक आणि जैविक प्रक्रिया. मित्रांनो, इथून पुढची 30 मिनिटं तुमच्या पिकाचा भवितव्य ठरवतात. रासायनिक प्रक्रियेसाठी आपल्याकडे 2 जबरदस्त पर्याय आहेत. एका बादलीत पाणी घ्या आणि त्यात एकतर कार्बेंडाझेम 1 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात टाका, किंवा कॅप्टन 2 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात वापरा. द्रावण तयार झालं की त्यात आपले कंद बरोबर 30 मिनिटे भिजत ठेवायचे. 30 मिनिटे म्हणजे 30 मिनिटेच. ही वेळ पाळणं अत्यंत गरजेचं आहे. यामुळे बियाण्याला कोणताही धक्का न लागता त्याच्यावरची खतरनाक बुरशी अक्षरशः समूळ नष्ट होते. आता ही एक प्रो टिप लक्षात घ्या. रासायनिक प्रक्रियेनंतर जैविक प्रक्रिया करणं तसा ऐच्छिक आहे, पण माझा सल्ला राहील हे नक्की करा. आधी हे रसायनातून काढलेले कंद सावलीत थोडे सुकू द्या. मग त्यांना ट्रायकोडर्मा विरिडी किंवा स्युडोमोनास फ्लोरेसेन्स, प्रमाण आहे 5 ग्रॅम प्रति किलो, हे कंदांना व्यवस्थित सोडून लावा. हे म्हणजे पिकाला दिलेला एक प्रकारचा बूस्टर डोसच आहे. यामुळे मुळांची वाढ तर अप्रतिम होतेच, पण झाडाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती इतकी वाढते की विचारू नका. आता आपण तिसऱ्या टप्प्यात आलोय, योग्य वाळवण आणि लागवड. इथे आपल्याला थोडी जास्त काळजी घ्यावी लागते. इथेच खरी गल्लत होते बघा. प्रक्रिया केलेले कंद कायम सावलीतच वाळवायचे असतात, तेही साधारण 6 ते 8 तास. यामुळे कंदातला जिवंतपणा टिकून राहतो. पण बऱ्याचदा घाईघाईत कंद थेट कडक उन्हात वाळायला घातले जातात आणि तिथेच सगळा खेळ बिघडतो. थेट उन्हामुळे कंदाची उगवण क्षमता अक्षरशः जळून जाते. त्यामुळे कंद उन्हात वाळवणे कोणत्याही परिस्थितीत टाळलेच पाहिजे. कंद व्यवस्थित वाळून झाल्यावर येते लागवडीची वेळ. इथे एक मॅजिक नंबर नेहमी लक्षात ठेवा, 5 ते 7 सेंटीमीटर. आपले हे तयार कंद जमिनीत बरोबर 5 ते 7 सेंटीमीटर खोलीवर लावायचे आहेत. जास्त वर नाही आणि जास्त खालीही नाही. या अचूक खोलीमुळे सर्व कंद अगदी एकाच वेळी आणि एकसमान ताकदीने मातीतून वर येतात. आणि खोली इतकेच महत्त्वाचे आहे, 2 कंदांमधलं अंतर. ते असले पाहिजे बरोबर 20 ते 25 सेंटीमीटर. हे असं का?
कारण आल्याला वाढायला आणि त्याचे नवे फुटवे यायला भरपूर मोकळी जागा लागते. हे अचूक अंतर पाळलं तर पिकाची वाढ अगदी मोकळेपणाने आणि एकदम जोमदार होते. आता आपण शेवटच्या टप्प्यात पोचलोय. या सगळ्याचे होणारे फायदे आणि आपण टाळायलाच हव्यात अशा काही भयानक चुका. फक्त 30 मिनिटं आणि फायदे किती? तर रोगांचा प्रादुर्भाव जवळपास नाहीसा होतो. उगवण अगदी एकसमान होते, म्हणजे शेत कसं अगदी भरगच्च दिसतं. फुटवे जास्त येतात, झाडाची वाढ अतिशय जोमात होते आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे अंतिम उत्पादनात 15 ते 20% थेट आणि घसघशीत वाढ. विचार करा, हा आर्थिक फायदा खरोखरच किती मोठा आहे. पण थांबा, हे सगळं यश मिळवण्यासाठी 4 चुका कटाक्षाने टाळाव्याच लागतील. पहिली चूक, थोडेफार खराब किंवा कुजलेले कंद वापरणे. दुसरी, कंदांना औषधात 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ भिजत विसरणे. तिसरी, आपण मगाशी बोललो तशी कंद थेट उन्हात वाळवणे. आणि चौथी, जास्त पाणी साचलेल्या किंवा खूपच ओलसर जमिनीत लागवड करणे. यातली एक जरी चूक झाली ना, तरी प्रक्रियेची सगळी मेहनत पाण्यात जाऊ शकते. तर मग यंदा तुमचं आल्याचं पीक विक्रमी उत्पादन देणार का? मला पूर्ण खात्री आहे, जर तुम्ही आज आपण पाहिलेली ही सोपी आणि टप्प्याटप्प्याने जाणारी अचूक कंद प्रक्रिया वापरली, तर याचं उत्तर 100% हो असणार आहे. या ज्ञानाचा प्रत्यक्ष शेतात वापर करा आणि खऱ्या अर्थाने बदल घडून आणा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला विक्रमी आणि दणदणीत उत्पन्नासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.